नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या चॅलेंजमधला आजचा हा आपला 18वा दिवस आहे. इतिहासानं फार मोठी साम्राज्य पाहिली, फार मोठे राजे पाहिले. चंगेज खानानं तर जगातलं सगळ्यात मोठं साम्राज्य उभारून 22% जग ताब्यात घेतलं. त्याचं ते शौर्य कुणीच नाकारू शकत नाही. 32 वर्षाच्या आपल्या आयुष्यामध्ये एक सलग लढाया आणि एक सलग युद्ध करून अलेक्झांडरनं सुद्धा, सिकंदरनं सुद्धा आपलं शौर्य दाखवलं. या सर्व मोठ्या राजांची शौर्य आणि त्यांची ताकद कोणच नाकारू शकत नाही. प्रत्येकानं आपल्या राज्याची काळजी घेतली, आपल्या वंशावळीची काळजी घेतली. आज प्रत्येक 200 माणसांमधला एक माणूस हा चंगेज खानाचा ब्लडलाईनचा आहे असं म्हणलं जातं. पण स्वार्थाच्या भावनेनं राजकारण करून किंवा मग तलवारीच्या टोकावर दडपशाही करून अनेक राज्य मिळवली गेली, अनेक सत्ता उदयाला आल्या, लयाला गेल्या. असो, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. म्हणजे प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ आहे. पण सत्ता मिळवायची असेल तर असंवेदनशीलता आणि निष्ठुरता असावीच लागते, असा समज पृथ्वी तलावर पसरू नये म्हणून कदाचित विधात्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना पृथ्वी तलावर पाठवलं असेल. मग आता या सगळ्या मोठ्या राजांमध्ये, त्यांच्या सेनेमध्ये आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये आणि छत्रपतींमध्ये नेमकं अंतर काय होतं? जर सत्ता हा ईश्वर मानला तर हे बाकीचे सगळे फार मोठे भक्त होते. पण त्याच वेळी छत्रपती शिवराय हे मात्र त्या ईश्वराचे संत होते. ईश्वर ज्यावेळेस भक्ताला प्रसन्न होतो त्यावेळेस तो भक्त स्वतःसाठी काहीतरी मागतो. पण ईश्वर ज्यावेळेस संताला प्रसन्न होतो त्यावेळेस मात्र संत अखंड मानवजातीसाठी आणि पृथ्वी तलासाठी काहीतरी मानतो. त्यामुळेच आदिलशाह आला त्यावेळेस आदिलशाही आली, मुघल आले त्यावेळेस मुघलाई आली, चंगेज खान आला त्यावेळेस त्याचं मंगोलियन साम्राज्य आलं, सिकंदर आलं त्यावेळेस ग्रीक साम्राज्य वाढलं. पण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आले त्यावेळेस मात्र प्रत्येकाला स्वतःचं वाटणारं स्वराज्य आलं. हाच काय तो छत्रपतींमधला आणि इतिहासातला बाकी राजांचा मोठा फरक. आता सेनेनं आणि राज्यानं बघायचं झालं तर यांची राज्य फार मोठी होती. पण चरित्रानं एखादा राजा आकायचा ठरवलं तर यातलं कोणच छत्रपती शिवरायांच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाही. या सगळ्याबद्दलच मी एकदा असं लिहिलं होतं, स्वाभिमानासाठी इथल्या कड्याकापाऱ्यांना रक्तानं रंगावं लागलं, कसे लढले बाजी तानाजी इतिहासाला सांगावं लागलं. स्वराज्याच्या स्वप्नासाठी शिवरायांना सुद्धा मरण पाठीला बांधावं लागलं. शंभूराजाच्या दर्शनासाठी यमाला सुद्धा 40 दिवस थांबावं लागलं. दिल्लीच्या तख्तालाही मराठ्यांसमोर रांगावं लागलं. उंच असणाऱ्या हिमालयाला वाकून सह्याद्रीकडं संरक्षण मागावं लागलं. धन्यवाद.